नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करतो आपलं सर्वांचं आरके एज्युकेशन या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर। मित्रांनो, आपण तर्क व अनुमान हे प्रकरण पाहत आहोत। याच्या मागील पार्ट मध्ये आपण काही बेसिक इन्फॉर्मेशन बघितली। ते बेसिक इन्फॉर्मेशन आज ह्या पार्ट मध्ये आपण थोडी रिव्हिजन पाहूया। त्याच्यानंतर काही तुम्हाला या ठिकाणी एक टिक क्रॉसचा टेबल मी या ठिकाणी सांगणार आहे। जर तुम्हाला हा टेबल जर व्यवस्थित समजला तर येणारे सर्व जे कन्क्लुजन असतील ते तुम्हाला ते व्यवस्थित समजतील। कोणत्या स्टेटमेंटचे कोणते कन्क्लुजन येतात हे तुम्ही सहजरित्याने सांगू शकता। ठीक आहे, चला आपण रिव्हिजन करूया। मागचे काही आपण जे अभ्यासले घटक त्याच्यावर आपण रिव्हिजन पाहूया। आपण उपसर्ग बघितले, त्या उपसर्गाला इंग्लिश मध्ये म्हटलं जातं क्वांटिफायर। क्वांटिफायर कोणते कोणते असतात मित्रांनो? सर्व, एकही नाही, काही नाही किंवा काही। सर्वला इंग्लिश मध्ये ऑल असं म्हटलं जातं, एकही नाहीला नो असं म्हटलं जातं, काहीला सम असं म्हटलं जातं, काही नाहीला सम नॉट असं म्हटलं जातं। ठीक आहे, त्याच्यानंतर आपण काय पाहिलं मित्रांनो? आपण असं बघितलं की सर्व या क्वांटिफायर पासून आपल्याला काही एक क्वांटिफायर मिळतं, सर्व पासून काही मिळतं, काही फक्त रिव्हर्स होऊ शकतो, काही पासून काही मिळणार नाही। आपण 3-4 पॉइंट त्या ठिकाणी बघितले की सर्व हे उपसर्ग पासून आपल्याला काही हे उपसर्ग मिळतं। ठीक आहे, काही हे स्टेटमेंट मध्ये काही हे क्वांटिफायर आपण रिव्हर्स रीड करतो। कसं रीड करतो की काही ए हे बी आहेत, त्याला रिव्हर्स रीड करा मित्रांनो, काही बी हे ए आहेत। परंतु काही पासून असा कोणताच क्वांटिफायर मिळत नाही, हे लक्षात ठेवा। त्याच्यानंतर आपण काय पाहिलं? एकही नाही, एकही नाही, एकही नाही पासून आपल्याला काय मिळतं मित्रांनो? काही नाही। हे 4 पॉइंट या ठिकाणी व्यवस्थित लक्षात ठेवा, हे खूप महत्वाचं आहे। काही नाही। आणि तुम्हाला काय सांगितलं मी की या ठिकाणी एकही नाही हा रिव्हर्स होतो, म्हणजेच काय? एकही ए हा बी नाही, त्याला रिव्हर्स रीड करा मित्रांनो, एकही बी हा ए नाही। तर एकही नाही पासून आपल्याला काही नाही मिळतो, सर्व पासून आपल्याला काही मिळतो, काही या उपसर्ग पासून आपल्याला काहीच मिळत नाही, हे लक्षात घ्या। काही फक्त रिव्हर्स होतो, तसा एकही नाही पासून काही नाही मिळतो, एकही नाही रिव्हर्स होतो, परंतु काही नाही या उपसर्गापासून आपल्याला कोणतंही कन्क्लुजन, कोणतंही क्वांटिफायर मिळत नाही। हे पाहिलं आपण पहिल्या व्हिडिओमध्ये। चला मित्रांनो, आजच्या ह्या पार्ट मध्ये आपण टिक क्रॉसचा टेबल समजून घेऊ। ठीक आहे, टिक क्रॉसचा टेबल काय आहे ते व्यवस्थित समजून घ्या। हे आपल्याला ज्या वेळेस मेन कन्क्लुजन आपण फाइंड करणार, मेन कन्क्लुजन म्हणजे ज्या वेळेस एकापेक्षा जास्त विधानं आपण एकत्र आणतो आणि त्याच्यापासून काय कन्क्लुजन तयार होतं त्याला मेन कन्क्लुजन असं म्हटलं जातं। तर या ठिकाणी तुमच्या स्क्रीनवर टिक क्रॉसचा टेबल तुम्हाला या ठिकाणी दिसतोय, पहा, द टिक क्रॉस टेबल। तर सर्वांनी लक्षात घ्या, सर्व, मी जर एक विधानात लिहून देतो, सर्व ए हे, किंवा असं म्हणूया, सर्व ए बी आहेत, सर्व ए बी आहेत। मागच्या पार्ट मध्ये आपण सर्व हे क्वांटिफायर उपसर्ग, ए हे कर्ता, बी हे विधेय आणि आहेत हा दुवा होता। ठीक आहे, हे सर्व एकत्र करून जे तयार होणारं जे असेल त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो? विधान असं म्हणतो। तर हे स्टेटमेंट तयार झालं, विधान मराठीमध्ये, स्टेटमेंट इंग्लिश मध्ये। सर्व ए हे बी आहेत, एकही ए बी नाही, एकही ए बी नाही। त्याच्यानंतर पहा, काही ए बी आहेत, काही ए बी आहेत। त्याच्यानंतर काही ए बी नाही, काही ए बी नाही। तर या ठिकाणी टिक क्रॉसचा टेबल कसा लक्षात ठेवायचा तर व्यवस्थित समजून घ्या। पहा, सर्व समोर तुम्हाला टिक क्रॉस दिला आहे। हा टिक क्रॉस कशावर असेल तर लक्षात घ्या, हे असेल सब्जेक्टवर आणि प्रेडिकेटवर, म्हणजेच कर्ता आणि विधेय ह्या दोन याच्यावर असेल। ए आणि बी हे याच्यावर हा वर्ड असतो मित्रांनो। तर या ठिकाणी दुसरं नाव सुद्धा देखील वापरले जातात। काही सर्व खुर्च्या टेबल आहेत,
काही खुर्च्या टेबल आहेत. तर ह्या ठिकाणी वर्ड वेगवेगळे वापरले जाऊ शकतात, परंतु मी ह्या ठिकाणी फक्त तुम्हाला ए आणि बी वरूनच समजावून सांगतो. ठीक आहे, तर ए आणि बी च्या जागेवर कोणतंही अक्षर येऊ शकतं. तर ए ला म्हणतात सब्जेक्ट, बी ला म्हणतात प्रिडिकेट. तर सर्व ज्या वेळेस असेल त्यावेळेस टिक क्रॉसचा टेबल कसा लक्षात ठेवणार? सर्वसाठी टिक क्रॉस, आणि टिक क्रॉस तुम्ही देणार सब्जेक्ट अँड प्रिडिकेट वर, म्हणजेच कर्ता आणि विधेयक या जे वर्ड शब्द असतात त्यांच्यावर तुम्ही टिक क्रॉस लिहायचा. हे हळूहळू तुम्हाला समजेल की टिक क्रॉस हा टेबल का वापरला जातो. कारण की आपल्याला जर विदाउट व्हेन डायग्राम जर सिलॉग सोडवायचं असेल तर या ठिकाणी तुम्हाला काही शॉर्टकट हे पाठ ठेवणं आवश्यक आहे. ठीक आहे, एकही नाही साठी काय सांगितलंय? टिक टिक. तर एकाही नाही साठी आपण सब्जेक्ट वर टिक घेतला, बी वर देखील टिक घेतला. त्याच्यानंतर काहीसाठी दोघी याच्यावर क्रॉस क्रॉस असेल, दोघी याच्यावर काय असेल? सब्जेक्ट वरही क्रॉस असेल, प्रेडिकेट वरही क्रॉस असेल, आणि काही नाही यासाठी पहिल्या याच्यावर क्रॉस असेल, दुसऱ्या याच्यावर टिक असेल. ठीक आहे, तर असा हा टिक क्रॉसचा टेबल आहे. तर व्यवस्थित समजून घ्या, परत एकदा लक्षात घ्या. सर्वसाठी टिक क्रॉस, एकही नाही साठी टिक टिक, काहीसाठी क्रॉस क्रॉस, काही नाही साठी क्रॉस टिक. हे लक्षात ठेवा, तुमच्या स्क्रीनवर लिहिलेलं आहे ते व्यवस्थित नोटबुकवर नोट डाऊन करा. आता पुढचे पॉइंट पहा, पुढचे पॉइंट आपण या ठिकाणी रीड करून घेऊ, समजून घेऊ. रूल्स नंबर 1, जर मिडल टर्म कर्ता व विधेयला दोन्ही स्टेटमेंट मध्ये क्रॉस मिळाला तर नो कन्क्लुजन. म्हणजेच याचा अर्थ काय झाला मित्रांनो? म्हणजे ज्या वेळेस आपण दोन स्टेटमेंट जोडतो तर दोन स्टेटमेंट मध्ये जर कर्ता किंवा प्रिडिकेटला जर क्रॉस मिळाला, म्हणजेच याचा अर्थ असा, पहिल्या स्टेटमेंट मध्ये तो प्रिडिकेटला जर क्रॉस मिळाला तर दुसऱ्या स्टेटमेंट मध्ये सब्जेक्टला क्रॉसही मिळाला तर ते दोघी स्टेटमेंट मध्ये जे येणारं कन्क्लुजन असेल त्याच्यामध्ये नो कन्क्लुजन असेल. म्हणजेच कसं? तर या ठिकाणी एक उदाहरण घेतो, व्यवस्थित समजून घ्या. मी जर असं म्हटलं सर्व ए बी आहेत, सर्व ए बी आहेत. त्याच्यानंतर मी असं म्हणतो काही बी ए आहेत, काही बी ए आहेत. तुमच्याकडे हे दोन स्टेटमेंट झाले मित्रांनो, याला आपण स्टेटमेंट म्हणूया. ठीक आहे, आता याच्यापासून येणारे जे कन्क्लुजन असतात, जे निष्कर्ष असतात ते आपण सेपरेट काढतो. जर पहिल्या स्टेटमेंट वरून जे आपण कन्क्लुजन काढणार, ठीक आहे, त्याला सिंगल स्टेटमेंट असं म्हटलं जातं किंवा त्याला इमिडिएट कन्क्लुजन असं म्हटलं जातं. म्हणजे सेकंड वाला जर स्टेटमेंट वरून जर आपण कन्क्लुजन फाइंड केलं तर त्याला देखील इमिडिएट कन्क्लुजन म्हटलं जातं. म्हणजे सेपरेट स्टेटमेंट मधून जो निष्कर्ष काढतो त्याला म्हणतात इमिडिएट कन्क्लुजन. काय म्हणतात मित्रांनो? इमिडिएट कन्क्लुजन. आणि ज्या वेळेस दोघी स्टेटमेंट एकत्र करून जो कॉमन नंबर असेल, जो कॉमन वर्ड असेल तो सोडून जे उरलेले असतात त्यांच्यामध्ये काय कन्क्लुजन असू शकतं त्याला म्हणतात मित्रांनो मेन कन्क्लुजन. त्याला काय म्हणतात? मेन कन्क्लुजन. तर रूल नंबर फर्स्ट काय म्हणतोय पहा, जर मिडल टर्मला त्या ठिकाणी कर्ता असेल किंवा प्रिडिकेट असेल, कर्ता किंवा प्रिडिकेट म्हणजे कर्ता किंवा विधेय दोन्ही असू शकतात, ला दोन्ही स्टेटमेंट मध्ये क्रॉस क्रॉस मिळाला, दोन्ही स्टेटमेंट मध्ये जो मिडल टर्म जो कॉमन नंबर असेल त्याला जर दोघी याच्यामध्ये टिक क्रॉसच्या टेबल मध्ये जर क्रॉस क्रॉस मिळाला तर येणार ह्या दोघांमध्ये कन्क्लुजन निघणार नाही. म्हणजे नेमकं काय पहा, सर्वसाठी काय आहे मित्रांनो? टिक क्रॉस. सर्वसाठी काय आहे? टिक क्रॉस. इथपर्यंत समजलं. त्याच्यानंतर काहीसाठी काय आहे? क्रॉस क्रॉस. काहीसाठी काय आहे? क्रॉस क्रॉस. पहा, काही या स्टेटमेंट साठी आपण टिक क्रॉसचा टेबल काय लक्षात ठेवला? क्रॉस क्रॉस. आता रूल नंबर फर्स्ट काय म्हणतोय की जो कॉमन नंबर असेल, म्हणजे या ठिकाणी पहा बी हा कॉमन आहे, सर्व ए बी आहेत, काही बी ए आहेत, सर्व ए बी आहेत, काही बी ए आहेत. मग याच्यामध्ये बी हा कॉमन आला. बी हा काय आला मित्रांनो? कॉमन आला. जर मिडल टर्मला म्हणजे कॉमनला जर दोघी ठिकाणी क्रॉस मिळाला, पहा याही ठिकाणी क्रॉस मिळाला, याही ठिकाणी क्रॉस मिळाला, तर येणारं जे कन्क्लुजन असेल म्हणजे कोणाकोणामध्ये ए आणि सरा एक मिनिट, काही बी जो आहे ना या ठिकाणी सी घेऊया, काही बी काय घेऊया? सी घेऊया.
तर येणारं जे कन्क्लुजन असेल ए आणि सी मध्ये कन्क्लुजन मिळणार नाही, कोणत्याही प्रकारचं कन्क्लुजन मिळणार नाही. कोणाकोणामध्ये मित्रांनो? ए आणि सी मध्ये. जर दोन स्टेटमेंट आपण एकत्र जोडत आहोत आणि याच्यापासून मिळणारं जे स्टेटमेंट असेल त्याच्यामध्ये नो कन्क्लुजन. का? कारण लक्षात ठेवा बी ला दोघी ठिकाणी काय मिळाला? क्रॉस मिळाला यासाठी. ठीक आहे, ज्या वेळेस आपण प्रॉपरली एक्झाम्पल सॉल्व्ह करू ना त्यावेळेस तुम्हाला व्यवस्थित समजेल मित्रांनो. पुढचा रूल नंबर 2 पाहूया. जर दोन्ही स्टेटमेंट मध्ये क्रॉस ज्याला मिळाला असेल, दोन्ही स्टेटमेंट मध्ये क्रॉस ज्याला मिळाला असेल तर कन्क्लुजन मध्ये क्रॉस त्यालाच मिळायला हवा. नेमकं काय? याचा अर्थ ज्या वेळेस मी एक्झाम्पल घेईल त्यावेळेस तुम्हाला रूल नंबर 2 हा व्यवस्थित समजावून सांगेल. ठीक आहे, इथपर्यंत हे व्यवस्थित लिहून घ्या. पुढील स्लाइडवर जाऊया मित्रांनो. पहा पुढील स्लाइड आपल्या स्क्रीनवर. आता पहा या ठिकाणी 4 प्रकारचे विधान असतात. सर्व ए हे बी आहेत, एकही ए बी नाही, काही ए बी आहेत, काही ए बी नाहीत. अशा 4 प्रकारचे स्टेटमेंट तुमच्याकडे दिलेले असतात मित्रांनो. त्याच्यावर कोणकोणते कन्क्लुजन निघतात ते आपण पाहूया. आपल्या स्क्रीनवर पहा. पहिलं विधान स्टेटमेंट नंबर 1, सर्व ए बी आहेत. काय म्हटलं मित्रांनो या ठिकाणी? सर्व ए बी आहेत. सर्व ए बी आहेत हे स्टेटमेंट नंबर 1 आहे मित्रांनो. आता याच्यापासून कोणते कोणते स्टेटमेंट कन्क्लुजन मिळतात ते व्यवस्थित समजून घ्या. यासाठी मी तुम्हाला काय सांगितलं मित्रांनो, सर्व या क्वांटिफायर पासून कोणतं क्वांटिफायर मिळतं? तर काही एक क्वांटिफायर मिळतं, हे लक्षात ठेवा. तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला 7ही प्रकारचे स्टेटमेंट दिलेले आहेत. पहा कन्क्लुजन पहा, स्टेटमेंट नाही कन्क्लुजन दिलेले आहेत. जर सर्व ए बी आहेत तर याच्यापासून मिळणारे कन्क्लुजन काय काय असू शकतात ते आपल्या स्क्रीनवर पहा. 7ही प्रकारचे कन्क्लुजन दिलेले आहेत, कॉम्बिनेशन दिलेले आहेत. तर कॉम्बिनेशन किती प्रकारचे असतात? 8 प्रकारचे. तर आपल्या स्क्रीनवर पहा स्टेटमेंट प्लस कन्क्लुजन हे दोघांना जर एकत्र केले तर 8 कॉम्बिनेशन आहेत. त्याच्यापैकी आता आपण कन्क्लुजन पाहूया. कन्क्लुजन नंबर 1, सर्व बी ए आहेत. मला सांगा सर्व पासून आपण काय रीड करतो? काही. सर्व पासून आपण काय रीड करतो? काही. तर 7ही कॉम्बिनेशन रीड करूया. सर्व बी ए आहेत, काही ए बी आहेत, काही बी ए आहेत, काही ए बी आहेत, काही बी ए आहेत, एकही ए बी नाही, एकही बी ए नाही, एकही ए बी नाही, काही ए बी नाही, काही बी ए नाही. तर अशा 7 प्रकारचे कन्क्लुजन तुमच्या जवळ दिलेले आहेत. तर याच्यापैकी कोणतं कन्क्लुजन असू शकतं ते व्यवस्थित समजून घ्या. मला सांगा या ठिकाणी तुम्हाला स्टेटमेंट दिलेले आहेत तर सवय ठेवा मित्रांनो की टिक क्रॉसचा टेबल काय असेल तर सर्वसाठी टिक आणि क्रॉस. सर्वसाठी काय असेल? टिक आणि क्रॉस. सोबत तुम्हाला एक सवय करून घ्या की हे स्टेटमेंट कोणतं स्टेटमेंट आहे? पॉझिटिव्ह. आता पॉझिटिव्ह क्वांटिफायर कोणते असतात तुम्हाला सांगितले. सर्व आणि काही हे कोणते स्टेटमेंट असतात? पॉझिटिव्ह स्टेटमेंट असतात. राईट, पॉझिटिव्ह क्वांटिफायर असतात. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगितली मित्रांनो, पॉझिटिव्ह क्वांटिफायर पासून पॉझिटिव्ह क्वांटिफायर मिळतील. पॉझिटिव्ह स्टेटमेंट पासून पॉझिटिव्ह स्टेटमेंट मिळेल, निगेटिव्ह स्टेटमेंट पासून निगेटिव्ह स्टेटमेंट मिळेल. ठीक आहे, तर या ठिकाणी पॉझिटिव्ह स्टेटमेंट फक्त येणारे जे कन्क्लुजन असतात ते पॉझिटिव्हच असतील आणि प्रत्येक पॉझिटिव्ह स्टेटमेंट हे याचं कन्क्लुजन असू शकेल असं अजिबात नाही. तुम्हाला मी एक गोष्ट शिकवली आहे की सर्व या क्वांटिफायर पासून काय मिळतं मित्रांनो? काही एक क्वांटिफायर मिळतं. ठीक आहे, सर्व पासून काय मिळतं? काही. तर लक्षात घ्या याच्यापासून फक्त 2च स्टेटमेंट मिळतात. ते कोणते पहा. सर्व या क्वांटिफायर पासून काय मिळतं मित्रांनो? काही. तर मी याला असं लिहू शकतो, काही ए बी आहेत, काही ए बी आहेत, काही ए बी आहेत. त्याच्यानंतर सेकंड स्टेटमेंट काय मिळेल? मी तुम्हाला सांगितलंय सर्व पासून काही मिळतं बरोबर आणि काहीला आपण रिव्हर्स लिहू शकतो. जर ते भलाही तुमच्या कन्क्लुजन मध्ये दिलेलं असो त्याला काहीला रिव्हर्स रीड करायचं. आता काही ए बी आहे ना तर काही बी ए आहे, काही बी ए आहे, काही बी ए आहे. फक्त
फर्स्ट स्टेटमेंट ते कोणतं आहे मित्रांनो, सर्व ए बी आहे, तर याच्यापासून फक्त दोनच कन्क्लुजन मिळतात आणि हे सिंगल स्टेटमेंट आहे. आणि ज्या वेळेस आपण सिंगल स्टेटमेंट वरून कन्क्लुजन काढतो त्यालाच म्हणतात मित्रांनो आयसी. त्याला काय म्हणतात, आयसी. याला म्हणतात इंग्लिशमध्ये इमिडिएट कन्क्लुजन. कळतंय सर्वांना? तर लक्षात ठेवा सिंगल स्टेटमेंट कोणतं होतं मित्रांनो, की सर्व ए हे बी आहेत, तर याच्यापासून मिळणारे दोनच कन्क्लुजन असतील ते कोणते, काही ए बी आहेत, काही बी ए आहेत, काही ए बी आहेत आणि काहीला रिव्हर्स रीड करा, काही बी ए आहेत. तर याच्यापासून फक्त दोनच दोनच कन्क्लुजन मिळतील. आपल्या स्क्रीनवर पहा 2 नंबर आणि 3 नंबर कन्क्लुजन ह्या क्वेश्चनचं आन्सर आहे. जे उरलेले जे सर्व आहेत ते सर्व रॉंग आहे, ते सर्व रॉंग आहेत. आणि लक्षात ठेवा सर्व हे क्वांटिफायर जर पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह येणारच नाही. तर नंबर 4, 5 आणि 6, 7 तर येणारे 4, 5, 6, 7 हे सर्व नाही म्हणजे निगेटिव्ह आहेत. ते याचाच अर्थ असा ते येऊ शकत नाही. ठीक आहे, समजलं? नोट डाऊन. पुढील स्टेटमेंट पाहूया. स्टेटमेंट क्रमांक 2, एकही ए बी नाही. एकही, इकडे पहा, एकही ए बी नाही. एकही ए बी नाही. तर हे कोणतं स्टेटमेंट आहे, नाहीये म्हणजे निगेटिव्ह. येणारं जे कन्क्लुजन असेल ते काय असेल मित्रांनो, निगेटिव्ह. सर्वात अगोदर मी तुम्हाला काय सांगितलंय की सोबतच टिक क्रॉसचे टेबल लक्षात ठेवा, जेणेकरून ज्या वेळेस आपण मेन कन्क्लुजन काढणार, ज्या वेळेस 2 या 3 स्टेटमेंट एकत्र करून जे कन्क्लुजन काढतो त्यावेळेस टिक क्रॉसचा टेबल कामात येतो. ठीक आहे, तर एकही नाही साठी काय सांगितलंय, टिक टिक. एकही नाही साठी काय सांगितलंय मित्रांनो, टिक टिक. ठीक आहे, टिक टिक लक्षात ठेवा. हे स्टेटमेंट आहे निगेटिव्ह. येणारं जे कन्क्लुजन असेल तेही निगेटिव्ह असेल. एकही नाही पासून काय मिळतं मित्रांनो, काही नाही. मी लिहून दिलेलं आहे तुम्हाला, एकही नाही याच्यापासून कोणते क्वांटिफायर मिळतं मित्रांनो, काही नाही. काही नाही. ओके, आणि या ठिकाणी पहा एकही नाहीला आपण रिव्हर्स रीड करू शकतो. सर्वात अगोदर पहा एकही नाहीला आपण रिपीट रीड करूया रिव्हर्स. तर एकही बी ए नाही. एकही बी ए नाही. मला सांगा हे स्टेटमेंट हे कन्क्लुजन निगेटिव्ह आहे की नाही, निगेटिव्ह आहे. तर एकही नाही रिव्हर्स रीड करू शकतो. एकही नाही पासून काय मिळतो, काही नाही. काय मिळतो मित्रांनो, काही नाही. तर पहा या एकही ए बी नाही, एकही ए बी नाही याच्यापासून काय मिळेल, काही ए बी नाही. ए ही निगेटिव्ह, काही ए बी नाही. आणि मला सांगा फर्स्ट कन्क्लुजन आहे जे दिलेलं आहे ते एकही नाही आहे. एकही नाही पासून काय मिळतं, काही नाही. म्हणजेच पहिल्या कन्क्लुजन वरून तिसरं कन्क्लुजन मिळालं मित्रांनो, काही बी ए नाही. काही बी ए नाही. तर आपल्या स्क्रीनवर फक्त मी काय दिलेलं आहे मित्रांनो, 5 आणि 6 कन्क्लुजन योग्य असेल असं नाही. 5, 6 असेल आणि 7 असेल. 5, 6 असेल आणि 7 असेल. तर लक्षात ठेवा हा एकही नाही पासून हा काही नाही मिळाला आणि हा एकही नाही पासून हा काही नाही मिळाला. हे लक्षात ठेवा. असं मनात विचार आणू नका की हा काही नाहीला रिव्हर्स लिहिलं. भलाही ते रिव्हर्स लिहिलेलं असो परंतु याच्यापासून काही नाही मिळत नाही. एकही नाही या क्वांटिफायर पासून काही नाही हे क्वांटिफायर मिळतं. तर आपल्या जवळ एकही नाही हे दिलेलं होतं, त्यासाठी आपण काही नाही शोधलं. हा एकही नाही पासून आपण काही नाही काढलं. तर एकही नाहीला रिव्हर्स दिलेलं होतं. तर याच्यापासून फक्त 3 कन्क्लुजन मिळतात. कन्क्लुजन नंबर 5, 6, 7. तर 7 देखील याचं कन्क्लुजन आहे. ठीक आहे, नोट डाऊन. पुढील स्टेटमेंट पाहूया. पुढील स्टेटमेंट पहा, स्टेटमेंट नंबर 3, काही ए बी आहेत. काही ए बी आहे. काही ए बी आहे. ओके, स्टेटमेंट नंबर 3. तर हे सिंगल स्टेटमेंट आहे. सिंगल स्टेटमेंटवर आपण इमिडिएट कन्क्लुजन काढतो आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे. तर लक्षात ठेवा या ठिकाणी मित्रांनो कन्क्लुजन काय निघू शकतं,
मला सांगा, काही पासून आपल्याला काहीच मिळत नाही. फक्त काहीला काय करू शकतो आपण? रिव्हर्स लिहू शकतो. काहीला काय करू शकतो आपण? रिव्हर्स लिहू शकतो. तर काही ए बी आहेत, तर याच्याला आपण रिव्हर्स लिहून काय मिळेल? काही बी ए आहे. काही बी ए आहे. जर याच्यापासून आपण काहीला रिव्हर्स लिहिलं तर तुम्हाला माहिती आहे काहीला रिव्हर्स लिहिता येतो. मग काही ए बी आहे असं देखील आपण लिहू शकलो असतो. परंतु मित्रांनो, हे जर तुम्हाला स्टेटमेंट मध्ये दिलेलं आहे तर ते कन्क्लुजन मध्ये येऊ शकत नाही. जे ओरिजिनल स्टेटमेंट तुम्हाला दिलेलं आहे ते ओरिजिनल स्टेटमेंट कधीही कन्क्लुजन राहत नाही. हा पॉइंट या ठिकाणी मला सांगायचा होता, तर व्यवस्थित समजून घ्या. स्टेटमेंट वरून आपण कन्क्लुजन काढलं तर तुम्हाला माहितीये काहीला आपण रिव्हर्स लिहू शकतो, ते कन्क्लुजन मिळालं. जर या काहीला जर आपण रिव्हर्स लिहिलं तर परत आपला स्टेटमेंट मिळेल, आणि जे स्टेटमेंट असतं ते कधीही कन्क्लुजन राहत नाही. तर लक्षात ठेवा, याच्यापासून फक्त आपल्याला एकच कन्क्लुजन मिळालं, ते म्हणजे काही बी हे ए आहे. तर 7वी मध्ये फक्त एकच कन्क्लुजन या क्वेश्चनचा आन्सर असेल, काही बी हे ए आहे. समजलं सर्वांना? नोट डाऊन. आता लास्ट स्टेटमेंट पाहूया. लास्ट स्टेटमेंट काय असेल पहा. 4 नंबरचं स्टेटमेंट दिलेलं आहे, काही ए. 4 नंबरचं स्टेटमेंट पहा, काही ए बी नाही. काही ए बी नाही. मला सांगा, काही हे स्टेटमेंट काय आहे? पॉझिटिव्ह. आणि काहीसाठी टी क्रॉसचा टेबल काय सांगितला होता? क्रॉस क्रॉस. काहीसाठी टी क्रॉसचा टेबल काय सांगितलं होता मित्रांनो? क्रॉस क्रॉस. आणि काहीसाठी काय सांगितलं आहे? क्रॉस टिक. काहीसाठी काय सांगितलंय? काही नाही साठी काय सांगितलंय? क्रॉस टिक. लक्षात ठेवा, हे तुमचं स्टेटमेंट आहे, राईट. मग याच्यापासून येणारं कन्क्लुजन काय असेल पहा. कन्क्लुजन काय असेल? काही नाही पासून आपल्याला कोणतंही क्वांटिफायर मिळत नाही. तर लक्षात ठेवा, एकही नाही पासून काही नाही मिळतो. तर या ठिकाणी काही नाही याच्यापासून एकही कन्क्लुजन मिळत नाही. एकही कन्क्लुजन मिळणार नाही, कारण हे सिंगल स्टेटमेंट आहे. सिंगल स्टेटमेंट वरून एकही नो कन्क्लुजन मिळणार नाही, फक्त काही नाही या स्टेटमेंटसाठी. आतापर्यंत जे बघितले आपण ते सिंगल स्टेटमेंट होते आणि त्याच्यापासून आपण कन्क्लुजन देखील काढलेलं आहे. आता आपण काय करणार मित्रांनो, की जे दोन स्टेटमेंट एकत्र आल्यानंतर ए आणि सी मध्ये जे रिलेशन काढणार त्याला मेन कन्क्लुजन म्हणतात, ते आपण पुढील पार्ट मध्ये पाहणार आहोत. तर लक्षात ठेवा, ज्या वेळेस काही नाही हे सिंगल स्टेटमेंट असेल तर याच्यापासून एकही कन्क्लुजन मिळत नाही. तर निष्कर्ष तुमच्या जर सर्व जर दिलेलं असेल तर लक्षात ठेवा, काही नाही या सिंगल स्टेटमेंट पासून एकही कन्क्लुजन मिळत नाही. तर नो कन्क्लुजन ह्या क्वेश्चनचा आन्सर आहे. ठीक आहे मित्रांनो, येथपर्यंत तुम्हाला सर्वांना समजलं असेल तर परत एकदा रीड करतो, परत एकदा रिव्हिजन करतो. पहा, सर्व या क्वांटिफायर पासून आपल्याला काही मिळतं. सर्व पासून काय मिळतं मित्रांनो? काही. काहीला आपण रिव्हर्स करतो, परंतु काही पासून आपल्याला कोणतंही स्टेटमेंट कोणतंही कन्क्लुजन मिळत नाही. तसंच एकही नाही याच्यापासून आपल्याला काही नाही एक क्वांटिफायर मिळतं. काही नाही. ओके, एकही नाहीला आपण रिव्हर्स रीड करू शकतो, म्हणजे एकही ए बी नाही तर एकही बी ए नाही. परंतु काही नाही पासून एकही क्वांटिफायर मिळत नाही. जसं की काही पासून एकही क्वांटिफायर मिळत नाही, तसंच काही नाही पासून सुद्धा आपल्याला एकही क्वांटिफायर मिळत नाही. ठीक आहे मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ असेल मित्रांनो, हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ व्यवस्थित समजला असेल तर येणारा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जे कन्क्लुजन काढणार तर ह्याच शॉर्टकटने आपण काढणार आहोत, विदाऊट व्हेन डायग्राम. ठीक आहे मित्रांनो, चला तर भेटूया पुढील पार्ट मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.